PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। मोर्शी तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात कृषी विभागाच्या कनिष्ठ लिपिक या पदावर काम करीत असलेल्या विनोद राऊत या कर्मचाऱ्याचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपीला मोर्शी पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक करून गुन्ह्याचा तपास लावला आहे। धनराज सुखदेव वानखडे, वय 52 वर्ष असलेल्या आरोपीचं नाव आहे। मृत अवस्थेत अशा परिस्थितीत पडून आहे, निश्चित त्याचा खून झाला ही जेव्हा आम्हाला समजते तेव्हा आम्ही सगळे तपासाचे सूत्र हलवले, वरिष्ठांना माहिती दिली, त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबची टीम सुद्धा बोलावली आणि पुढे त्याचा पोस्टमार्टम वगैरे सगळं करून घेतलं। मात्र या घटनेला जी भौतिक परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती आणि या मृतकाचा जो मुलगा आहे तेजस 23 वर्षाचा, त्याने दिलेली तक्रार, या तक्रारीमध्ये स्पष्ट असं नमूद आहे की हा मृतक ज्याच्याकडे जात होता तो व्यक्ती म्हणजे धनराज सुखदेव वानखडे, जो श्रीकृष्ण पेठमध्ये राहतो। त्याच्या पत्नीसोबत या विनोद राऊतचे बरेच दिवसापासूनचे काही नैतिक संबंध आहेत आणि त्याच आकसापोटी या धनराज वानखडेने विनोद राऊतचा खून केला आहे अशी तक्रार प्राप्त झाली। त्या हिशोबाने आम्ही जेव्हा तपास केला तर ते भौतिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी पुराव्यावरून सुद्धा निष्पन्न झालं की याचा खून हा धनराज वानखडे यांनी केलेला आहे। मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आपल्या टीमसह गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीला ताब्यात घेतलं। मृतकाचे आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यानं रागाच्या भरात जीवानीशी ठार मारल्याची कबुली आरोपीनं दिली आहे। त्याच रात्रीला आम्ही गुन्हा नोंद करून विनाविलंब धनराज वानखडे याला आम्ही ताब्यात घेऊन कोर्टाच्या समक्ष हजर केले। विद्यमान कोर्टाने त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत PCR सुद्धा मंजूर केलेला आहे। सध्या हा धनराज सुखदेव वानखडे हा आमच्या कस्टडीमध्ये आहे। पुढे तपास आमचा चालू आहे आणि पुढची जी दिशा आहे ते दिशा आहे की या तपासाला भक्कम पुरावे उपलब्ध करणे, मजबूत दोषारोपपत्र तयार करून कोर्टासमक्ष हजर करणे, या दिशेने आमचा तपास सुद्धा सुरू आहे। या आरोपी व्यतिरिक्त सर आणखी त्याला एखादा सहकारी आरोपी सुद्धा असू शकतो का, या दिशेने आपला तपास सुरू आहे का? हो, आत्तापर्यंत च्या स्टेजवरती जे प्रकरण आहे किंवा जो तपास आहे त्यामध्ये असं दुसरं काही निष्पन्न झालेलं नाही, पण त्या अँगलनं सुद्धा आम्ही तपास करत आहोत आणि तसं जर निष्पन्न झालं तर आम्ही दुसरा पण आरोपी जर निष्पन्न झाला तर अटक करू आणि पुढे कायदेशीर कारवाई करू। आरोपीला विद्यमान न्यायालयासमोर दाखल केला असता दिनांक 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। प्रकरणाचा आणखी तपास मोर्शी पोलिसांकडून सुरू आहे। जन्मत न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।